कशाला केला हा पोशाख? काय करताय तुम्ही? अरे निवडणुकीला उभा आहे मी. मला कसं नाही माहिती? आताच मला कळले, तुला कधी सांगू? म्हणजे तुम्ही निवडणुकीला उभे आहात? हा. बरं, निवडून आल्यावर काय करणार? भाजी करणार. भाजी? भाजी कशी करणार? तुझी आई निवडून काय करते? भाजीच करते ना. काय बरं. अहो तसं नाही, निवडून म्हणजे समजा जर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं म्हणजे बहुमताने तुम्ही निवडून आलात तर? तुझ्या लग्नाचंच बघ, माझ्या निवडणुकीचं बघूच नको. बहुच बघ, स्वतःपुरतच बघ. बहुमताने म्हणजे तसं नसतं. म्हणजे खूप मतांनी जर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं समजा ग्रामपंचायत सध्या आपल्या, तर तुम्ही काय करणार? विकास करणार. म्हणजे काय करणार? ते आता विकासला विचार, जे काय करायचे ते करणार. मी त्याला विचारलं, बाबा विकास करणार ना तू? हो म्हणला. तसं नसतं हो. प्रगती काय करणार? आता ही करणार होय. आधीच सांगायचं ना, विकासला नसतं सांगितलं. आता त्याला फोन करा, विकास सॉरी या बाबा, प्रगती करणार आहे आता. तुम्हाला ना कळत नाही, गजचा मत आहे इलेक्शन मधला आणि तुम्ही उगाच कोणाच तरी बघून हे असले कपडे घालून आलाय. समस्या कशा सोडवणार ते मला सांगा. रस्त्यामध्ये आपले एवढे खड्डे ते कसे बुजवायचे? का बुजवायचे खड्डे? का बुजवायचे? मी म्हणतो एवढे निसर्गाने खड्डे तयार करून दिलेत आई, ते बुजवायचे का? लोक काय म्हणतात, पाणी अडवा पाणी मुरवा. लोक बघ बाहेर डोंगरावर खड्डे खांद्यात पाणी साठवतात, त्यात आपल्याकडे एवढं निसर्गाने आयते खड्डे दिलेत, ते बुजवतोयस तू. हे म्हणजे असं झालं, मी नाही त्यातली कडीला आतली निसर्गाची करणे, नारळात पाणी. कशाला टोटल तरी लावा ना त्या गोष्टींची. मग तुम्ही आता निवडणुकीला उभं राहायचं ठरवलेलंच आहे. हा म्हणजे काय? प्रचार कधी करणार? करतोस की सकाळी 7 ते संध्याकाळी 7. 7 नंतर नाही बाबा. का? 7 नंतर मी बसतो वा. विचार मंथन करायला. मग सर्व माझे जे काजू कत्री असतात ना, त्यांना घेऊन बसतो. पण काजू कत्री त्यांबरोबर नसतात का लोक सगळी? काजू कत्रे नसतं पप्पा, कार्यकर्ते ते वेगळे. बाबा ते लय मागे, 250 रुपये पाव किलो, केवढं महाग सगळं झालं. कसं मिक्स करता हो पप्पा? सगळं कसं मिक्स करता? कार्यकर्ते वेगळे, काजू कत्रे वेगळे. अच्छा 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 अच्छा. तुम्हाला ना कशाची कशाला टोटलच नाही पप्पा. ही निवडणूक वगैरे आपले धंदे नाही, ते लक्षात ठेवा तुम्ही. नाही का मलाच निवडून द्यायचं, मलाच मत द्यायचं. नाही बघा, विसरायचं नाही. सकाळी कधी तुम्हाला जमल तसं या, मत द्या ना. मग कुठं जायचं, तोंड घेऊन तिकडे जातो ऐका ना अण्णा, लक्षात ठेवा. बाकी काही लक्षात, चिन्ह लक्षात ठेवायचं माझं. अरे ती चिन्ह सोडी तर चिन्ह बदलतील नाही तर. अण्णा अण्णा काय आता? कुठं चाललंस? परसाकडे. हा मग आरचीला हाय सांग. काय म्हणला? अरे तो पहिला बिड्या उडीत बसायचा, आता उडीत बसलाय. अरे काय माणसं आहेत? आणि तुम्ही त्याला काय म्हणला? आरचीला हाय सांग. का? परसाकडे चाललाय ना तो. आरोपी लखोबा लोखंडे हाजीर हो. कुणी घर देतं का? घर या तुफानाला कुणी घर देतं का? हे तुफान आता थकले, दमून गेलंय. झालं काय झालं? ए तुम्ही काय झालं? नाटक चुकलं, नटसम्राट होते. इथं सम्राट होतं का? हा अरे बापरे. हा मीच तो मीच तो करायला? हा 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 मीच. हा. मीच तो. हॅलो. चला मला वलिकलिव नाही नो नेवर. हो, बाला काय रे बाला? हे काय करता तुम्ही? मीच तो. नाही नाटक मीच तो करा. ते दशावतारातलं मीच. काय सांगा ना काय तरी. हा, पटकन. ऑर्डर एक मिनिट. हा ओके. ऑर्डर. आरोपी लखोबा लोखंडे, तुमच्यावर असा आरोप आहे की हा. गसपन ढवळे मास्तर जे आहे हा. ते तू नव्हेच. नाही हा आरोप खोटा आहे. तो मीच आहे. कोणी केलाय हा आरोप मला सांगा. हा कोण आहे तो? माणूस कोण आहे तो मला सांगा. त्याला बरोबर करतो मी. तो मीच आहे. माणूस नाही आहे. एका बाईनं तुमच्यावरती आरोप केला. हा? अरे बापरे, बाई त्या आहे. बाईला हाजीर करतो. लवकर बोलवा. मंगला हाजीर हो. अरे मुंगळा कुठं, मंगला कुठं? बाई वाड्यावर चला.
असं म्हणत होतो. हे जे नीट बघा हा बाई, नीट बघा. ते गचपण ढवळे मास्तर हेच आहेत ना? नाही अरे नाही जड्ज साहेब नाही. हा मनुष्य गचपान ढवळे नव्हे. या बाई ऍब्सोल्युटली खोटं बोलताय. हो एकदम खोटं आहे ते. तुम्ही काही म्हणालात, कितीही म्हणालात तरी तो मीच आहे. नाही या बाईंकडे मी गेलो होतो एकदा हा त्यांची गाडी चोरी करायला, खेळण्यातली बरं का. हा हा पण यांनीच माझी खरी गाडी चोरली. एका सरळ साध्या चोराला यांनी फसवलेलं आहे. कळलं का? एक मिनिट तुम्ही जरा मला सविस्तर सांगा. नाही, सगळं तसं नाही, परत म्हणजे बोलायचं. असं नाट्य रूपांतर करून सांगा, असं समजत नाही आम्हाला. नाट्य रूपांतर. हा. ठीक आहे, या पुढचा सीन नाट्य रूपांतर. चला. ती गोंधळ घालताय रे तुम्ही सगळे. हा काय याला अर्थ आहे? चला चला आता अभ्यासाला बसायचे. पटकन आत या सगळ्यांनी. अरे, अभ्यासाला बसायचंय. अरे मारतोयस काय? तुटेल ना ती गाडी. हा? गप्प बसा. शांत बसा रे, शांत बसा जरा. या बाईकडे आपल्याला चोरी करायची आहे. आता मास्तर बनून जातो तिकडे. थोडा गेटअप चेंज करूया. त्यानंतर मी दारावर आलो. दारावरची बेल वाजवली. टिंग टॉंग. कोण आलंय आता? ए, थांब रे. अरे देवा. नमस्कार. नमस्कार. आपण मी गुरुजी. तुम्ही पेपर मध्ये जाहिरात नव्हती का दिली? अय्या हो. गुरुजी पाहिजे पोरांसाठी. मुलांनो हे तुमचे नवे. नवे बाबा नाही. नवे गुरुजी. ते तुमची शिकवणी घेणार आहेत. हा नीट वागायचं. गुरुजीला दात आले बघ. हा इथं झालं. देऊ का काढून देऊ का? हा, आता शांत बसा. शांत बसा. बसा, उभे राहा बसा. एका लाईनमध्ये. हा आता मी तुमचा अभ्यास घेतो बरं का. बघूया तरी हो. शिकायचे लायक किती आहेत की नाही नाही हे. नाही हुशार आहेत, गुणी आहेत माझी पोरं. सांगा नाव सांगे. माझं नाव एंटिना. अँटिना. आणि तुझं? माझं नाव कावळा. कावळा कसं काय रे बाबा? कारण मी नेहमी याच्या खांद्यावर असतो आणि कावळा नेहमी अँटिनावर असतो ना. तुझं काय रे? माझं नाव पेगविन. वा, छान. वा वा. छान आहे. तुझं पेगविन कसं काय रे बाळा? तो अँटिनावर नसतो ना. अच्छा म्हणून पेगविन का? हा नाही तर अँटिना मोडेल. हो बरोबर. काय नाव आहे? कावळा काय पेगविन काय? तुझं काय रे? फिश. हा एक तरी वेगळा सापडलाय बाबा आता. मी पण अँटिनावर असतो. अरे फिश कसा अँटिनावर असेल? मी त्याला चोचीत धरलंय. मी कावळा आहे ना. मी विचारतो प्रश्न, कळला का? चालेल. उत्तर द्यायची आहेत पटापट. चालेल चालेल. मला सांगा प्रेमाला उपमा नाही असं का? कारण उपमा संपला असेल. ना आता मला सांगा रसा तळाला जाणे म्हणजे काय? रसा तळाला जाणे म्हणजे चिकनच्या पुढ्यावरती येणे आणि रसा तळाला जाणे. वा वा हे पण अगदी बरोबर आहे. आता मला सांगा वडाच्या झाडाला वटवृक्ष का म्हणतात? फार पूर्वी एक इंग्रज असा चालत चालला होता. त्याला एक वडाचे झाड दिसले. त्याला बघून तो म्हणाला वटवृक्ष. तेव्हापासून वडाच्या झाडाला वटवृक्ष म्हणतात. एका बाणात दोन पक्षी मारणे म्हणजे काय? दुसरा बाण मारण्याचा कंटाळा करा.